पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील तरुणांवर झालेल्या गंभीर हल्ल्याच्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन सुरू आहे। लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून काल झालेली बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे। गेल्या 2 दिवसांपासून शेकडो आदिवासी युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत। आंदोलनात आदिवासी महिलांचा मोठा सहभाग असून थंड हवामान असूनही आंदोलक ठामपणे आंदोलन सुरू ठेवत आहे। आरोपींना अटक झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। आंदोलकांचा आरोप आहे की सदर हल्ला हा आदिवासी समाजावरील सामाजिक भेदभाव आणि अन्यायक आहे। पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असला तरी वातावरण तणावपूर्ण आहे। भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भाऊ पवार यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। ते म्हणाले, आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आम्ही ठामपणे उभे राहू। आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास आम्हीही रस्त्यावर संघटनेच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले असून आंदोलनासाठी अन्न व आवश्यक साहित्य पुरवण्याची घोषणाही करण्यात आली आहे। आंदोलकांनी सांगितले की 26 डिसेंबरला आंदोलन आणखी तीव्र व व्यापक स्वरूपात करण्याची शक्यता आहे। आदिवासी समाजाच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे राबवावेत अशी ही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सध्या कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही। गेल्या 3 दिवसापासून या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल बावटा पक्षाच्या वतीने अतिशय शांत पद्धतीने आंदोलन सुरू आहे। ह्यामध्ये आमच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या अतिशय आमच्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत। मुख्य मागणी जी आमची आहे की आदिवासी घरकुल्यांवर बिगर आदिवासींनी कब्जे केले आहेत आणि त्या घरकुल्यांचा फेरफार ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आत्तापर्यंत 3 दिवसातून 2 वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात आमची बैठक झाली। पहिल्या मागणीवर आम्ही समाधान आहोत, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय। मात्र दुसरी जी आमची मागणी आहे की परनाळी गावामध्ये निवडणुकीच्या नंतर आमच्या आदिवासी तरुणांवर जो काय बिगर आदिवासी मुलांनी भाडे हल्ला केला, प्राणघातक हल्ला केला, त्या संदर्भात पाचमार्ग पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झालेला असून सुद्धा अजूनपर्यंत आरोपी मोकाट आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली नाही। आमच्या सभासदांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना असा संशय आहे की पोलीस त्यांना पूर्णपणे पाठीशी घालण्याचं काम करत आहेत आणि त्याकरिता पोलीस कुठेतरी खंबीरपणे कारवाई करताना दिसत नाहीत। म्हणून आम्ही शांततेने आंदोलन करतोय। मात्र शांततेने आंदोलन करणाऱ्या लोकांवर जर जाणून बुजून प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यातली लोक रस्त्यावर उतरून एक उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि त्यामध्ये आत्ताच्या घडीला पालघर जिल्ह्यातली ज्या काही छोट्या मोठ्या संघटना असतील, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर सतत जे आवाज उठवत आहेत त्यामधलीच एक भूमिपुत्र एल्गार संघटना आहे। त्यांचे जिल्हाध्यक्ष आणि संस्थापक प्रमोद भाऊ पवार आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम काल आली होती। त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की जेव्हा केव्हा अशा पद्धतीचं आंदोलन होईल तेव्हा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा उभा राहून आणि मदत करू। या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की पालघर जिल्हा हा 100% आदिवासी जिल्हा आहे आणि ह्या आदिवासी जिल्ह्यामध्ये जर आदिवासी समाज 3-3, 4-4 दिवसापासून शांततेने आंदोलन करत असेल लोकशाही पद्धतीने आणि प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर हा समाज आणि आमचा पक्ष कुठेच शांत बसणार नाही। आम्हाला पुढची भूमिका आमची कमिटी ठरवेल आणि येत्या काही दिवसामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन ह्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात उभं करण्यात येईल। एवढंच बोलतो, इथेच थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद, लालसेना। गेल्या 3 दिवसापासून पालघर जिल्हाधिकाऱ्यासमोर लाल बावट्याच्या पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। बेमुदत धरणे आंदोलन सुरू असताना काही 2 वेळा आमचं शिष्टमंडळ आतमध्ये बोलवलं होतं। त्यामध्ये एका मागणीला चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे। दुसरी अशी मागणी आहे परनाली गावातील झालेला प्रकार, त्या संदर्भात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा होऊनही आरोपी मोकाट आहेत। त्या संदर्भात प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। जर असंच दुर्लक्ष करत राहिले
तर आम्हीही शांत बसणार नाही. आम्हीही तीव्र असं आंदोलन करू येत्या काही दिवसात. आमच्या पक्षाच्या वतीने गेले 3 दिवस झाले आम्ही इकडे बेमुदत आंदोलनाला बसलेलो आहेत. आमच्या प्रमुख 3 मागण्या घेऊन आम्ही इकडे बसलेलो आहेत, परंतु त्यातील 2 मागण्या ज्या काही असतील, घरकुला विषय असतील व इतर असतील, त्या विषयाबाबत आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला असून अधिकाऱ्यांकडून आम्ही त्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन आम्हाला दिलं आहे. परंतु आमची प्रमुख 3री मागणी जी आहे प्रणालीतली, त्या विषयात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असूनसुद्धा आरोपी मोकाट अजूनपर्यंत फिरत आहेत आणि पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असं आम्हाला दिसून येतं आहे. परंतु प्रशासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे, जर तुम्ही आमचा अंत बघत असाल तर आम्ही आमचं अस्तित्व तुम्हाला दाखवून देण्यासाठी तयार आहोत आणि जे काय होईल त्याला जबाबदार तुम्ही चालेल. भले आम्हाला रेल रोको करायची वेळ आली तरी आम्ही ते करायला तयार आहोत. आज भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांचा लाल बावटा ही जी एक चळवळ आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः आदिवासी भागांमध्ये आदिवासीच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक प्रखर चळवळ आहे. आणि आमचे मित्र शिरू वाघ आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी गेले अनेक दिवस अनेक प्रश्नावर वेगवेगळी आंदोलनं केली यांची आम्ही बघतो सोशल मीडियावर. आणि काल रात्री आम्हाला उशिरा कळलं की या बोईसरमधल्या एका जमिनीच्या प्रकरणामध्ये इथल्या लढवय्या तरुणांना मारहाण करण्यात आली, त्याच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला मागच्या महिन्यात. आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी, त्या आरोपींवर कारवाई होण्यासाठी, त्याचबरोबर इतर जिल्ह्यातल्या आदिवासींच्या इतर मूलभूत प्रश्नांसाठी शिरू वाघ आणि त्यांची सगळी टीम पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसली आहे. आमची एक जबाबदारी आहे की या जिल्ह्यामध्ये, ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये किंवा कुठेही अन्याय घडत असताना त्या विरोधात जो सच्चाईने, जो निष्ठेने आणि जो आक्रमकतेने आवाज उठवतो, लढतो, सनदशीर मार्गाने आपल्याला जे मार्ग आपल्या संविधानाने दिलेले अधिकार त्या मार्गाने आंदोलन करतो, त्याचं बळ वाढवण्याचं आमचं काम आहे. आम्ही आमच्या मित्राला, एका लढवय्या संघर्ष योद्ध्याला, शिरू वाघला, ज्याला आता मला वाटत नाही या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोणी ओळखत नसेल, त्याने आंदोलनाने त्याची ओळख दाखवून दिली. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डॉमिनेट करण्यात आलं, टार्गेट करण्यात आलं, पण त्यांनी त्याची संघर्षाची चळवळ कायम ठेवली. झेंडा कोणताही असो, जिथे आदिवासी, कष्टकरी, गरीब, मजूर आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचा लढा असेल, तिथे आम्ही ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू, हा शब्द आम्ही शिरूरला दिला. आणि भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने सक्रिय पाठिंबा या आंदोलनाला आम्ही दिलेला आहे. आंदोलनाचा आजचा 2रा दिवस आहे. लढाई निकराची आहे, कारण लढाई ज्यांच्या विरोधात आहे ते प्रस्थापित आहेत. प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असेल किंवा जे कोणी असतील राजकीय वरदहस्तवाले, यांच्या विरोधात लढाई सोपी नाही. पण आजच्या दिवशी आम्ही शब्द देतो की अशा पद्धतीच्या अन्याय करणाऱ्यांच्या विरोधातल्या ज्या लढाई आहेत, मग त्या अन्याय करणारे कोणीही असो, त्यासाठी या लढाईमध्ये शिरू वाघ आणि त्याच्या सगळ्या टीमच्या बरोबर आम्ही ताकदीने उभे राहू. माझे सहकारी कार्याध्यक्ष सुनील लोणे, माझे सहकारी कातकरी शक्ती प्रमुख राज्याचे स्वप्नील वाघ, माझे सहकारी सरचिटणीस नवनाथ भोये, वेद राऊत आणि सगळ्या टीमने आमच्या आज येऊन त्यांची भेट घेतली. आम्ही आमचा सक्रिय पाठिंबा तुमच्या या सगळ्या प्रश्नांवर, जनहिताच्या प्रश्नावर आपल्याला सुपूर्द करत आहोत. धन्यवाद. अरे हमसे जो टकराएगा, अरे हमसे जो टकराएगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.